मित्रांनो, बाजारामध्ये जर तेजी आली, समजा आज जरा 100-200ने शिल्लक मागितला माल अद्रकीचा, तर लगेच द्यायची घाई करू नका. गोष्ट लक्षात घ्या. 2 दिवस तरी वाट पहा. म्हणजे ही तेजी जी असते, तेजी येणारी ही कंटिन्यू 8 दिवस असते आणि जेव्हा भाव पडायला लागतात ते 8 दिवस भाव पडतात. 100-150, 100-150 रुपयाने. ही गोष्ट लक्षात घ्या, नेहमी लक्षात घ्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. एक साधा माणूस, शेतकरी माणूस. आज दिनांक 30 नोव्हेंबर. आले बाजारभावाची चर्चा आणि कुठंतरी थोडी गुड न्यूज तुम्हाला मी इथं देणार आहे मित्रांनो. काल आपला व्हिडिओचा 2 दिवस गॅप पडला, काही हरकत नाही. कामाची गडबड, त्याच्यामध्ये एक दादा म्हणतो, भाऊ तुझ्या मागे एवढे कामं आहे ना, मग व्हिडिओ बनवूच नको. पण मला शेतकऱ्याच्या हितासाठी हे जे कार्य आहे हे चालू ठेवायचं आहे. मी एक साधा सिंपल माणूस आहे. जसा आला तसा व्हिडिओ बनवत असतो. माझा व्हिडिओ चालला किंवा नाही चालला मला काही फरक पडत नाही. मित्रांनो, 30 नोव्हेंबरच्या आली बाजारभावाची जर चर्चा केली, मागच्या 8 दिवसापासून हे जे बाजार होते हे एक 28 रुपयापासून तर एक 32 रुपयापर्यंत स्थिर झालेले होते. पण आज सकाळीच अपडेट घेतली, दुपारी 2-3 फोन आले शेतकऱ्यांचेच की बाजारभावामध्ये आज सुधारणा झालेली आहे. विषय सांगतो तुम्हाला. आता आजचा रविवार, येणारा सोमवार, पुन्हा संकेत तेजीचेच आहे. हां, संकेत तेजीचेच आहे. आज तुम्हाला तालुक्यावाईज भाव, म्हणजे जसा तुमचा तालुका बदलला तुमचा भाव बदलणार आहे. व्यापारी बदलला, भाव बदलणार आहे. तुमचा मालाची क्वालिटी बदलली, भाव बदलणार आहे. जसा माल तसा क्वालिटी भेटणार आहे. पण एखादा व्यापाऱ्याचं जर कॅश पेमेंट असलं तर त्याचं 100-150 मायनस बाजार असतो. लक्षात घ्या. ज्याचं उधार आहे 8 दिवस 5-6 दिवस त्याचे 100 रुपये शिल्लक असतात. ही गोष्ट लक्षात असू द्या. आपण वैजापूरची पण अपडेट घेतली. वैजापूर तालुक्यामध्ये एक 35 रुपयापासून ते 36-37 रुपयापर्यंत आले बाजार भाव आहे, खरेदी झालेली आहे. आजचीच अपडेट आहे. आणि एक सिल्लोड तालुका जर म्हटला तर सिल्लोड तालुक्यामध्ये 35 रुपयापर्यंत आहे, 35-36. आणि आमचा सोयगाव तालुका आहे, शेवटचा तालुका खानदेश बॉर्डर. आमच्याकडे 200-250 मायनस, म्हणजे 33-34 रुपयापर्यंत आमच्याकडची खरेदी आहे. आता फुलंब्रीचा विषय सांगतो. फुलंब्री पण 35-36-37मध्ये बसतो. मित्रांनो, तुमच्याकडे काय आले बाजार भाव आहे ते पण कमेंट करून सांगा. आणि आजची तेजी कोणाकोणाकडे, व्यापाऱ्यांचे कोणाला फोन आले, व्यापारी काय म्हणताय ते पण चर्चा करत चला. माझा अंदाज हा मी म्हणत नाही, मी लगे कन्फर्म आहे, मी असा म्हणजे गर्वाने नाही सांगू शकत. पण आपण जी अपडेट देतो ती एकदम 100% खरी असते, शेतकऱ्यांकडची असते. मी म्हणजे व्यापाऱ्याला काही फोन लावत नाही, मी डायरेक्ट शेतकऱ्याशी माझा कॉन्टॅक्ट असतो. आता एक विषय सांगतो मी तुम्हाला. समजा माझ्याकडे, मी शेतकरी आहे, मला प्लॉट द्यायचा आहे अद्रकीचा. आता माझ्याकडे व्यापारी आला, व्यापारी मला कानात सांगणार आहे 35 लावून टाकून. तो दुसऱ्या शेतकऱ्याला सांगणार आहे का व्यापारी? नाही सांगणार. आता समजा मला 35 रुपये सांगितला ना, तर मी जो व्हिडिओ टाकणार, समजा एक उदाहरण सांगतो आहे मी तुम्हाला, जो व्हिडिओ टाकणार आहे म्हणजे मला समजा एका शेतकऱ्याला 35 जर सांगलं तर त्या शेतकऱ्याला मला फोन आला किंवा मग चर्चा होत असते गावामध्ये, नाही भाऊ याचा माल 35ने मागितला, याचा माल 37ने मागितला. हे असं चक्र असतं मित्रांनो. व्यापारी कानात सांगतो शेतकऱ्याला. आता समजा माझा प्लॉट बघून गेला, माझ्याजवळ 35 रुपये मागितला, समोरचा प्लॉट चांगला असला बी तर तो 35 मागणार नाही. मी त्याचा एवढाच मागितला, मी 30च मागितला. एक उदाहरण सांगतो मित्रांनो तुम्हाला, ही गोष्ट लक्षात असू द्या. एक साधा सिंपल माणूस एवढं फोड करून सांगणारा. जर तुम्ही व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि जो त्याच्यातला डागी माल आहे मित्रांनो, डागी माल एक 8 रुपयापासून तर 10 रुपयापर्यंत तो पण आहे. त्याचे पण थोडे रेट सुधारलेले, 5 रुपयापासून ते एक 10 रुपयापर्यंत त्याची खरेदी चालू आहे मित्रांनो. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, 35 रुपयापासून 37,
₹38 हे बाजार फुलंब्री तालुक्याचे मी सांगितले तुम्हाला पहिल्यांदा. आणि एक ₹30 तर ₹35-36 हे आपले फुलंब्री सिल्लोड तालुक्याचे हे बाजारभाव सांगितले. तेजी 100% आलेली आहे मित्रांनो. उद्याचा सोमवार आहे, पुन्हा तेजीचे संकेत आहे, 100% आहे. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जवान जय किसान.